भोंदू योगेश बाबाने फक्त जयश्रीच्या ब्लाउजला घातला हात. पुढं घडलं भयंकर. ऐकूनच हादरून जाल. दैनंदिन जीवनात अनेक समस्या येत असतात, त्यामुळे निश्चित खचायला होते. अशा वेळी अचानक काहीतरी घडावं आणि आपण समस्यामुक्त व्हावं असंही अनेकांच्या मनामध्ये येते. तेव्हा अशा व्यक्तीला समोर फक्त एकच पर्याय दिसतो, तो म्हणजे एखादा बुवा महाराज. यामुळेच बुवा महाराजांचे कुप्रस्त सध्या वाढलेले आहे. कुठल्या तरी गल्लीबोळामध्ये, शिवारात हे लोक मठ बांधतात आणि लोकांना आपल्याकडे खेचून आणतात. पण या बुवा महाराजांची वैचारिक सुप्त इच्छा नियंत्रणामध्ये नसते. अध्यात्माचा बुरका पांघरायचा आणि त्याच्या आड एखाद्या महिलेला कसे नागवायचे हे त्यांना बरोबर माहिती असते. पण हीच गोष्ट त्यांना शेवटी गोत्यामध्ये आणते आणि त्याचा पर्दाफाश होतो. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी धुळे जिल्ह्यातील साक्री स्टेशन अंतर्गत निजामपूर पोलीस स्टेशन अंतर्गत रायपूर भडगाव परिसरामध्ये एका रस्त्यालगत एका दुचाकीधारक महिलेचा मृतदेह काही ग्रामस्थांना दिसून आला. तिच्याजवळ स्कूटी पडली होती. या महिलेचा अपघात झाला असावा असे समजून लोकांनी जवळून जाऊन पाहिले असता ती महिला मृत झालेली आढळून आली. या गंभीर घटनेची माहिती लगेचच पोलीस स्टेशनला कळवण्यात आली. निजामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे हे तत्काळ आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीची पाहणी आणि पंचनामे केले. त्या मयत महिलेजवळ पर्समध्ये पैसे, कागदपत्रे, मोबाईल फोन आदी वस्तू जैसे थे असल्याने हा केवळ अपघातच असावा असा कयास पोलिसांनी बांधला. या घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे आणि त्यांच्या सहकार्याने पुढील सोपस्कार सुरू केले. सर्वप्रथम त्या महिलेची ओळख पटवण्यासाठी तिच्याकडे सापडलेल्या वस्तूंची पाहणी केली. पर्समध्ये सापडलेल्या कागदपत्रांनुसार त्या महिलेचे नाव जयश्री काकुस्ते असे समजून आले. ओळख पटताच त्या महिलेच्या संबंधित नातेवाईकांना तात्काळ घटनास्थळी बोलावून घेतले. घटनास्थळी जयश्रीचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी टाहो फोडला. जयश्री ही नेहमी पूजा अर्चा आदी धार्मिक विधीसाठी उबरांडी शिवारातील अध्यात्म गुरु योगेश बापू खैरनार यांच्याकडे जात असे. त्या दिवशीही ती याच कारणासाठी गेलेले होते. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी आपले काही कर्मचारी सदर अध्यात्म गुरु योगेश खैरनार याच्याकडे माहिती संकलनार्थ पाठवण्याचा निर्णय घेतला. त्या मृतदेहाची पाहणी करत पोलिसांना मृतदेहाजवळ एक केशरी रंगाचा हातरुमाल सापडला होता. हा हातरुमाल नक्कीच जयश्री हिचा नसावा, कारण तो मोठा होता. अर्थातच पुरुष वापरत असलेला तो हातरुमाल होता. मनामध्ये आलेल्या शंकेचं निरसन करण्यासाठी वरिष्ठांच्या मदतीने धुळ्याहून तात्काळ श्वान पथक मागवले. श्वानाला त्या केशरी रंगाच्या हातरुमालाचा वास देण्यात आला. तसे ते श्वान उंबराडी शिवाराच्या दिशेने धावू लागले. त्याच्या पाठोपाठ पोलीस गेले असता ते श्वान आध्यात्मिक गुरु योगेश बापू खैरनार याच्या मठामध्ये गेले. तेथे योगेश बापू खैरनार जप जाप करत बसले होते. त्याच्या डोक्यालाही घटनास्थळी सापडलेल्या केशरी रंगाच्या रुमालासारखाच रुमाल होता. मयत जयश्री काकुस्ते याच योगेश खैरनारकडे येत असे नातेवाईकांनी सांगितल्याने पोलीसही त्या संदर्भात योगेश खैरनारकडे चौकशी करू लागले. तेव्हा त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. उत्तरे देतानाही योगेश अडखळत बोलत असल्याने पोलिसांच्या संशयाची सोय त्याच्याकडे वळू लागले. तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी त्याला स्पष्टच विचारले, जयश्री काकुस्ते हिच्या मृत्यूशी तुझा काय संबंध आहे? यावर योगेश म्हणाला, माझा काय संबंध? तिचा अपघातच झाला असावा, कारण पूजाविधी आटोपून ते आपल्या स्कूटीने घरी गेले होते. ठीक आहे, मग तुझा हात रुमाल तिच्याजवळ कसा? हा दुसरा प्रश्न पोलिसांनी योगेशला विचारला. तेव्हा मात्र तो गोंधळला. पण त्याही स्थितीमध्ये त्याने सावरासावरी करत उत्तर दिले, जयश्री काकुस्तेसोबत अक्षय सोनवणेही होता. दोघांनी माझ्या मठामध्ये पूजाविधी केली, पण त्यानंतर त्या दोघांच्यामध्ये अज्ञात कारणाने वाद झाला. हा वाद विकोपाला गेला.
त्यावेळी अक्षय सोनवणे रागामध्ये तिला बोलून गेला की तुला महागात पडेल, तुला कायमचे संपवेन. यावेळी मी म्हणजेच योगेश खैरनारने वाद टोकाला जाऊ नये म्हणून दोघांनाही समजावले. त्यानंतर दोघेही घरी आपापल्या वाहनाने जाऊ लागले. पण दोघांच्या मध्ये टोकाला गेलेला वाद लक्षात घेऊन रस्त्यामध्ये काही विपरीत घडू नये म्हणून मी त्या दोघांच्या मागे गेलो. त्यावेळी रायपूर भडगाव शिवारामध्ये अक्षय याने जयश्रीला अडवून तिचा गळा घोटला. त्या दरम्यान मी तिथे पोहोचलो. जयश्रीचा गळा घोटताना मी पाहिले असा संशय अक्षयला आल्याने त्याने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. मी सावध होतो म्हणून तो हल्ला परतवून लावला. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये माझ्याकडून त्याच्या डोक्यावर करण्यात आलेल्या जबरदस्त प्रहाराने अक्षय सोनवणे मृत पावला. मयत जयश्री काकुस्तेची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला अक्षय सोनवणेच्या खुनाची माहिती पोलिसांना समजली. त्यांनी योगेश खैरनारला अक्षयचा मृतदेह कुठे आहे असे विचारले. त्यावेळी तो काकुळतीला येऊन म्हणाला, माझ्या हातून माझ्या बचावासाठी नकळतपणे अक्षय सोनवणेचा खून झाला. यामुळे मी घाबरलो आणि पुरावा नष्ट करण्यासाठी उबरांडी परिसरातील टेकडीच्या पायथ्याशी अक्षयचा मृतदेह नेऊन टाकला. त्यावर झाडाच्या फांद्या पालोपाचोळा टाकून तो झाकून टाकला. योगेश खैरनारकडून ही माहिती समजताच सर्वप्रथम अक्षयचा मृतदेह शोधून पंचनाम्याचे आणि इतर कायदेशीर सोपस्कार करण्यासाठी योगेशला उबरांडी टेकडीच्या पायथ्याशी नेण्यात आले. तिथे अक्षय सोनवणेचा मृतदेह झाकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी पंचांसमक्ष आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांकरवी घटनास्थळाचा आणि अक्षयच्या मृतदेहाचा पंचनामा केला. अक्षयच्या डोक्याला गंभीर जखम झालेले होते. त्यानंतर मृतदेह साक्री ग्रामीण रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. जयश्री काकुस्तेचा अपघात झाला नसून तिचा खून अक्षय सोनवणे याने केल्याचे योगेश खैरनार याने सांगितले होते. तो खून होताना पाहिल्याने अक्षयने योगेशला ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये स्वतः अक्षयच योगेशच्या हातून नकळतपणे मारला गेला असा कबुली जबाब शब्दबद्ध आणि कॅमेराबद्ध केल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांना कळवले. प्रकरण गंभीरपणे हाताळावे असा आदेश वरिष्ठांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांना दिला. पोलिसांनी रितसरपणे योगेश बापू खैरनार याला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी सुरू केली. जयश्री काकुस्ते आणि अक्षय सोनवणे यांचे भांडण झाले. त्यामध्ये अक्षयने जयश्रीचा खून केला, त्यानंतर तू अक्षयचा खून केला. मग या साऱ्या बाबी तू जयश्रीच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना का सांगितल्या नाहीस? या पोलिसांच्या प्रश्नावर योगेश बापू खैरनार गोंधळून गेला. त्याने दिलेल्या उत्तरामध्ये पोलिसांना योगेशवर दाट संशय निर्माण झाला. दरम्यान प्रकरणातील गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे हे निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये आले. त्याने या चौकशीकडे लक्ष दिले असता योगेश बापू खैरनार हा पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याने लगेच आपले काही पोलीस साध्या वेशामध्ये योगेश बापू खैरनार याची माहिती घेण्यासाठी उभरांडी परिसरामध्ये पाठवले असता लोकांच्याकडून समजले की योगेश बापू खैरनार हा आध्यात्मिक गुरु म्हणवून घेत असला तरी त्याच्या हालचाली गुन्हेगारी स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढू लागले. योगेश खैरनार याला विश्वासात घेऊन पुन्हा त्याच्याकडे चौकशी सुरू केली. तेव्हा पुढील माहिती समोर आली. योगेश खैरनार याची उभरांडी परिसरामध्ये स्वतःची शेत जमीन आहे. त्या शेतातच त्याने मठ उभारला आहे. या मठातच भगवे कपडे धारण करून कपाळाला भस्म लावून प्रसंगानुरूप होम हवन होत असतो. समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते समस्याग्रस्त लोक त्याच्याकडे येत असतात. त्यापैकीच जयश्री काकुस्ते आणि अक्षय सोनवणे हे गेले होते. गेल्या काही दिवसांच्यापासून ते योगेशकडे येत होते. जयश्री रजनीकांत काकुस्ते ही साक्री तालुक्यातील कासारे गावची तरुणी. ते एका फायनान्स कंपनीमध्ये वसुली अधिकारी म्हणून काम करत होते. ती विवाहित होते, पण गेल्या काही दिवसांपासून ती चिंताग्रस्त होते. यासाठी ती योगेशकडे येत असे. त्याच्या सल्ल्याप्रमाणे यज्ञयाग करत असे.
अक्षय गंगाधर सोनवणे हा साक्री तालुक्यातील भाडणे गावातील 28 वर्षीय तरुण. खरं तर हा उमदा आणि करारी स्वभावाचा पण देवभोळा. कौटुंबिक कारणास्तव तो गेल्या काही दिवसांच्या पासून विचलित झालेला होता. आध्यात्मिक मार्गाने आपल्याला मनशांती मिळेल या हेतूने तो योगेशकडे येत असे. अक्षय सोनवणे आणि जयश्री काकुस्ते यांची ओळख जयश्री खैरनारच्या मठामध्ये झाली होते. ते दोघेही भाऊ बहिणीप्रमाणे एकमेकांशी वागत असत. शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी शनिवारी अमावस्येनिमित्त योगेशने जयश्री आणि अक्षय या दोघांना एकाच वेळी होम हवन करण्यासाठी बोलावून घेतले होते. त्याप्रमाणे जयश्रीने आपण योगेश खैरनारकडे जात आहे असे सांगत ती योगेशकडे आलेली होती. ती आपल्या ॲक्सेस 125 कंपनीच्या क्रमांक MH18 CAF 8151 वरून आलेली होती. अक्षयनेही आपल्या घरी योगेश बापूकडे शनिवारी अमावस्येनिमित्त पूजा करण्यासाठी जात असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे योगेशने जयश्री आणि अक्षयला होम हवनासाठी बसवले. त्यांच्याकडून पूजा अर्चा करून घेतले. त्यानंतर ते दोघे घरी जात असताना योगेशने त्या दोघांनाही थांबवले. गावामध्ये माझे महत्त्वाचे काम आहे. जयश्री बरोबर मी तिच्या स्कूटीवरून जातो आणि लगेच परत येतो असे म्हणत तोपर्यंत अक्षयला त्याने मठामध्ये थांबण्यास सांगितल्यानुसार अक्षय मठामध्ये थांबला. योगेश हा जयश्रीच्या स्कूटीवरून गावाकडे निघाला. काही अंतर गेल्यानंतर एका निर्जन स्थळी त्याने जयश्रीला स्कूटी थांबवण्यास सांगितले. एका झाडाखाली ते थांबले. आज शनिवारी अमावस्या आहे. गुरुची इच्छा पुरी केलीस तू समस्यामुक्त होशील असे जयश्रीला योगेश म्हणाला. जयश्रीला काही उमजले नाही, पण गुरुची काहीतरी इच्छा असेल म्हणून तीही म्हणून गेले. हो करते की. त्यावेळी योगेशने तिच्या ब्लाऊजला हात घातला. योगेश आपल्या इज्जतीवरच हात घालत असल्याचे लक्षात येताच तिने त्याला कडाडून विरोध केला. कामांध योगेश हा जयश्रीच्या शरीर सुखासाठी उतावीळ झालेला होता. तो बळजबरी करू लागताच जयश्री ओरडू लागली. तेव्हा तिचा आवाज बंद करण्यासाठी योगेशने आपल्या जवळील केशरी हात रुमाल तिच्या तोंडामध्ये कोंबला आणि आपले पितळ उघडे पडू नये म्हणून त्याने जयश्रीचा गळा घोटून तिला यमसदनी पाठवले. त्यानंतर तिचा मृतदेह ओढत रायपूर भडगाव रस्त्याकडेला नेऊन फेकला. तिचा अपघात झाल्याचे दाखवण्यासाठी त्याने तिची स्कूटी तिच्या मृत शरीरावर झोकून दिली. काही घडलेच नाही अशा आविर्भावामध्ये तो मठामध्ये परतला. मर्यादेपेक्षा जास्त उशीर झाल्याने अक्षयने योगेशला उशीर होण्याचे कारण विचारले. तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की आपण जयश्रीबरोबर तिच्या स्कूटीवरून गावाकडे गेलो होतो. हे फक्त अक्षयलाच माहिती आहे. उद्या त्याच्या मृत्यूसंबंधी पोलिसांनी चौकशी केली तर हा नक्कीच आपले नाव पोलिसांना सांगेन. त्यावेळी पोलीस आपल्यापर्यंत येऊन जयश्रीच्या मृत्यूविषयी चौकशी करतील. तेव्हा हा मधला पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने अक्षय बेसावत असताना मठातीलच लोखंडी रॉड घेऊन त्याच्या मस्तकामध्ये ताकदीनिशी हाणला. एका घावातच अक्षय जमिनीवर खाली कोसळला. अक्षयचा खून केल्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने अक्षयचा मृतदेह गोंडपाटामध्ये कोंबला. मठातील बैलगाडी जुंपली आणि अक्षयचा मृतदेह त्यामध्ये टाकून तो उमरांडीच्या जंगलातील टेकडीच्या पायथ्याशी गेला. तेथे अक्षयचा मृतदेह टाकून तो दिसू नये म्हणून त्याच्यावर झाडे झुडपे आणि पाला पाचोळा टाकला. काहीच घडले नाही अशा आविर्भावामध्ये तो मठामध्ये परतला. ढोंगी अध्यात्म गुरु योगेश बापू खैरनार याचा कबुली जबाब कॅमेराबद्ध आणि शब्दबद्ध होताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी निजामपूर पोलीस स्टेशनला जयश्री काकुस्ते आणि अक्षय सोनवणे यांच्या खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला. त्याच्या हातामध्ये बेड्या ठोकून त्याला गजाआड केले. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना योगेश खैरनारबाबत काही माहिती मिळाली. योगेश खैरनार हा जैताने गावचा तरुण असून अध्यात्म गुरूच्या नावाखाली विविध प्रकारचे गुन्हे तो करत असल्याचे निदर्शनास आले. तो परिसरातील शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी संबंधित तांब्याच्या तारा केबल्स बकऱ्या चोरून विकत असल्याचे समजून आले. तांब्याच्या तारा इलेक्ट्रिक मोटारी आधी चोरल्याच्या पुराव्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा त्याच्या नावानिशी
निजामपूर पोलीस स्टेशनला फिर्यादी दिल्या, तेव्हा थोरात नावाची महिला अधिकारी चौकशीसाठी येऊन गेली. पीडिताने पुराव्यासह तक्रारी दिल्या, तरी आध्यात्मिक गुरूच्या दबदब्यामुळे पोलिसांनी योगेश खैरनार विरुद्ध कारवाई केली नसल्यामुळे त्याची हिंमत वाढत गेली. त्यातूनच पुढे हे खून करण्यापर्यंत मजल गेल्याचे ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला.